नमस्कार मित्रांनो, आपण आज 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ म्हणजेच श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी निघालो आहोत। चला तर मग भक्तिभावाने दर्शन घेऊया श्री रेणुका मातेचे। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये वसलेले माहूरगड हे एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। हे ठिकाण रेणुका मातेचे निवासस्थान मानले जाते, ज्यांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणूनही ओळखले जाते। माहूरगड हे भारतातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे। माहूरगडाचे महत्त्व। माहूरगड हे आदिशक्ती रेणुका मातेच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे। येथे रेणुका मातेची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि शांत स्वरूपात विराजमान आहे। मंदिराचे बांधकाम प्राचीन शैलीत केले असून तेथे भक्तांना एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा अनुभवता येते। मंदिराची रचना आणि परिसर। रेणुका मातेचे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे, जिथे पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात। मंदिराभोवती निसर्गरम्य वातावरण असून हिरवीगार झाडे आणि शांत परिसर मन मोहून टाकतो। मंदिरातील प्रमुख वैशिष्ट्ये। मुख्य मंदिर। रेणुका मातेचे मुख्य मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि सुंदर आहे। मंदिराच्या गर्भगृहात रेणुका मातेची मूर्ती स्थापन केलेली आहे। दत्त शिखर। माहूरगड हे भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान मानले जाते, त्यामुळे येथे दत्त शिखर नावाचे आणखी एक महत्त्वाचे मंदिर आहे। हे मंदिर रेणुका मंदिरापासून काही अंतरावर आहे। अनसूया मंदिर। भगवान दत्तात्रेयांची आई अनसूया यांचे मंदिर देखील येथे आहे। मातृतीर्थ। माहूरगडावर मातृतीर्थ नावाचे एक कुंड आहे, जिथे भाविक स्नान करतात। या तीर्थात स्नान केल्याने पापे धुवून जातात, अशी श्रद्धा आहे। उत्सव आणि यात्रा। माहूरगडावर वर्षभरात अनेक उत्सव आणि यात्रा भरतात, ज्यात महाराष्ट्रभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। नवरात्री। विशेषतः शारदीय नवरात्रीमध्ये अश्विन महिन्यात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो। या काळात मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन आणि देवीच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते। चैत्र पौर्णिमा। चैत्र पौर्णिमेला देखील येथे मोठी यात्रा भरते। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।